नमस्कार, माझं नाव विशाल गोळपकर. मी IT कंपनीत काम करतो आणि तुम्हाला माहिती असेल IT कंपन्यांमधल्या स्ट्रेसमुळे आपल्याला बरेच आणि बसून काम असतं आणि त्यामुळे आपल्याला हार्टचे बरेच व्याधी जडू शकतात. त्यातल्याच एक व्याधी म्हणता येईल तुम्हाला की बाबा बसून बसून आपल्या रक्तामध्ये किंवा म्हणतात त्याला ब्लॉकेज असं म्हणता येईल इंग्लिशमध्ये, की ज्याने की रक्त तुमचं पास होत नाही, हृदयात नाही तिकडे इथून तिथे पास होत नाही आणि रक्ताच्या एक प्रकारच्या गाठी निर्माण होतात किंवा म्हणता येईल की प्रकारे तो एक प्रकारचा तिकडे टणकपणा येऊन तिकडनं रक्तप्रवाह बंद होतो. मग त्याच्यासाठी डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्हाला आयदर बायपास करावी लागते किंवा मग तुम्हाला अँजिओप्लास्टी करायला लागते. अँजिओप्लास्टी म्हणजे काय होतं की तिथून ते ब्लड ते पायाच्या मांडीतनं नसतनं टाकून ते तिकडनं ब्लॉकेज क्लिअर करून तिथे स्टेन टाकतात. हा एक प्रकार झाला. आता जर तुम्ही माझा प्रामाणिक स्वतःचा अनुभव म्हणाला तर मला ह्या अनुभवात मी स्वतः गेलेलो आहे. म्हणजे मला स्वतःला जवळजवळ सगळ्या आर्टरीमध्ये म्हणजे सगळ्या नसांमध्ये 100% ब्लॉकेज होते. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला बायपासच करावी लागेल. पण मी डॉक्टरांवर इन्सिस्ट केलं की डॉक्टरांना की नाही, बायपास नका करू, मला तुम्ही स्टेनच टाका. तर त्यांनी सांगितलं की तुमचे जे स्टेन आहेत, त्यांनी जेव्हा एन्जिओग्राफी केली त्याकडे तुमचे जे स्टेन आहेत ते फार टणक आहेत आणि ते टणक मला बबल टाकून निघतील की नाही याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. तर मी एक प्रयत्न करेन. तर मी त्यांना सांगितलं नाही, तुम्ही प्रयत्न करा पण कसंही करून ते ब्लॉकेज काढा आणि ब्लॉकेज काढलं तर माझ्यासाठी फार योग्य राहील. त्यामुळे मी प्रयत्न करतो. तर पहिल्या वेळेला त्यांनी मला ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये घेतलं आणि माझ्या मोठ्या आर्टरीमधले ब्लॉकेज काढताना त्यांना जवळजवळ जे 45 मिनिटाचं ऑपरेशन असतं ते जवळजवळ 2.5 तास लागले, कारण की 4 बबल्स टाकायला लागले आणि 4 बबल्स टाकल्यामुळे, कारण तो ब्लॉक हार्ड असल्यामुळे त्यांना ते 4 बबल्स काढायला 2.5 तासाचं ऑपरेशन करावं लागलं. आणि ते म्हणाले की बाकीचे जे ब्लॉकेज आहेत मग आपल्याला ते नेक्स्ट ऑपरेशनमध्ये काढायला लागतील, कारण असे प्रत्येक एवढे 4 आणि 5 तासाचं ऑपरेशन होऊ शकत नाही. अशा प्रकारे माझं पहिलं ऑपरेशन झालं. पण जेव्हा आता ऑपरेशन झाल्यानंतर माणसं जेव्हा तुम्हाला भेटायला येतात तर त्याच्यामध्ये माझा आतेभाऊ होता डोंबिवलीचा, तो मला भेटायला आला आणि त्याला मी सगळ्या गोष्टी सांगितली व असं ब्लॉकेज आहे. तर त्यांनी मला त्यांचीच एक रेफरन्सने म्हणजे तनुजा महाजन म्हणून आहेत, त्यांची फ्रेंड आहे, ते त्यांच्याकडे एक हार्टसाठी त्यांच्याकडे औषध आहे, म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे जे ऍक्च्युली हार्टच्या ब्लॉकेजवरती काम करतं. म्हणजे हार्टचे जे ब्लॉकेज आहेत किंवा हार्टवरचे जे विकार आहेत किंवा कोलेस्ट्रॉल आहे किंवा BP आहे ते कंट्रोल करण्यासाठी एक नॅचरल पद्धतीने बनवणारे औषध आहे. तुम्ही आयुर्वेदिक म्हणा किंवा नॅचरल पद्धतीने म्हणा, ते जे औषध आहे ते प्रचंड काम करतं आणि इफेक्टिव्ह आहे. ते तू वापरून बघ. मग त्याने मला स्वतः त्यांच्याकडनं मागवून ते जवळजवळ 2 ते 3 बॉटल दिल्या आणि मला कंटिन्यूस घ्यायला सांगितलं. आता मी इथे याचा अनुभव का सांगेन तुम्हाला, कारण की हे जेव्हा मी घेत होतो तेव्हा मला असं स्वतःला जाणवत नव्हतं की काय मला फरक पडतोय. पण जेव्हा माझं सेकंड ऑपरेशन जेव्हा मी करायला घेतलं डॉक्टरने, जेव्हा माझ्या कार्डिओलॉजिस्टने, तेव्हा जे पहिला ब्लॉक करताना जे 2.5 तास लागले होते ते सेकंड ब्लॉक काढताना म्हणजे सेकंड नॅशनल ब्लॉक काढताना सेकंड ऑपरेशनमध्ये विदिन अ सेकंड म्हणता येईल किंवा विदिन अ मिनिट म्हणता येईल तो ब्लॉकेज निघाला. आणि कारण की ते ब्लॉकेज थोडेसे डायल्यूट व्हायला सुरुवात झालेली, म्हणजे त्या ब्लॉकेजमधला जो टणकपणा आहे तो कमी व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यांनी मला दुसरं ऑपरेशन असल्या कारणाने कुठल्याही प्रकारची ब्लड थिनर दिली नव्हती. हे सांगणं मला फार महत्वाचं, नाही तर लोकांना वाटेल की ब्लड थिनर असते. पण त्यांनी मला सांगितलं होतं की ह्याचं दुसरं ऑपरेशन आहे, त्यामुळे मी याला ब्लड थिनर देऊ शकत नाही, कारण ब्लड थिनर चालू झालं तर मी ऑपरेशन करू शकत नाही. त्यामुळे हा जो अनुभव आहे मला या औषधाने, आणि मला हा कधी कळला जेव्हा मी काही दिवसांनी थोडंसं औषध थांबवलं होतं. पण मला नंतर मला असं वाटलं त्याचं काम झालं. पण मी जेव्हा थांबवलं त्यानंतर मला पुन्हा एकदा माझं थोडंसं वजन वाढलं आणि मला थोडंसं चालताना दम लागणं हा प्रकार असा जाणवायला लागला. म्हणून मी पुन्हा ते औषध सुरू केलं. आणि मी स्वतः रेकमेंड करेन की तुमच्या असलेल्या औषधांच्या सोबत जर तुम्ही हे औषध घेतलं तर नेहमीच उपयोगी राहील आणि इट इज रिअली गुड टू हॅव. मी स्वतः रेकमेंड करेन की हे औषध चांगलं आहे. आणि मी माझ्या कार्डिओलॉजिस्ट जे आहे त्यांना मी हे औषध दाखवलं की बाबा डॉक्टर साहेब, मी तुमच्या औषधाबरोबर औषध घेतलं चालेल का? त्यांनी सांगितलं हे औषध घे तू ॲड ऑन म्हणून, पण मी दिलेल्या गोळ्या बंद नाही करायच्या जोपर्यंत तुला पूर्ण बरं वाटत नाही किंवा मी सांगत नाही. पण हे औषध घेतलंच ॲड ऑन आणि हार्म काही नाही झालाच तर फायदा आहे. तेव्हा मी प्रत्येकाला रिकमेंड करेन की जर त्यांना जर हार्टचे काही प्रॉब्लेम असतील किंवा हार्टचं समजा इनिशियली ब्लड प्रेशर असेल किंवा समजा जुना ब्लड प्रेशर जरी असेल तर हे औषध त्यांनी चालू करावं आणि 3 ते 4 महिन्यात 100% त्यांना डिफरन्स दिसेल, हे माझं रेकमेंडेशन आहे. थँक्यू.